पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पूररेषेची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि यामुळे निळ्या पूररेषेच्या आत अनधिकृतपणे तब्बल 29 गृहप्रकल्प उभारले गेले। आता प्रशासनाने हात वर केले असून या गृहप्रकल्पात घरं घेणारी सामान्य माणसं अडचणीत सापडली। या गृहप्रकल्पांना परवानगी कुणाच्या वरदहस्ताने देण्यात आली? पाहूयात पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। पिंपरी चिंचवडमध्ये 25 जुलैला आलेल्या या महापुराची आठवण आजही सगळ्यांना आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पवना नदी पात्रालगत असलेल्या निळ्या पूर रेषेतील गृहप्रकल्पांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय। अनेकांच्या आयुष्याची कमाई या पाण्यात विसर्जित झाली आहे। मात्र पिंपरी चिंचवडकरांनी या पुराच्या नुकसानातून उभारी घेत नव्यानं सुरुवात केली आहे। मात्र हे महापुराचं संकट ज्यांना सहन करावं लागलंय त्यांना हे नेमकं कोणाच्या चुकीमुळे झालंय ते माहीत नसावं। या ज्या ब्ल्यू लाईन झाल्यात ते कमी करायचे अधिकार कोणालाच नाहीये। त्याच्यामुळे जे कमी करून बांधकामं केलेली आहेत ती 2016 ते 19 ची बांधकाम आहेत ती पाडण्यात यावे, परंतु आणि आयुक्त असतील किंवा बांधकाम परवानगी अधिकारी असतील हे एकमेकांना वाचवण्यासाठी त्या बांधकामावर कारवाई करत नाही व आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी त्या ठिकाणी कोणतीही कारवाई होत नाही। 2016 ते 2019 या काळात पवना नदीच्या पूर रेषेसोबत छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात येतोय। यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे। पवना या नदीच्या पूर रेषेसोबत छेडछाड करून तब्बल 29 गृहप्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याचं आता उघडकीस आलंय। आता त्याच गृहप्रकल्पांना पुराचा फटका बसलाय। लाल आणि निळी पूररेषा कशी ठरवली जाते आणि ते बदलण्याचा अधिकार कुणाला असतो हे सुद्धा जाणून घेऊयात पूर रेषेच्या अभ्यासकांकडून। पाटबंधारा विभागाकडनं निळी पूररेषा आणि लाल पूररेषा याचं आरेखन हे पहिलं समजून घ्यावं, त्यानंतरच विकास आराखड्याचा प्रस्ताव हा पारित करावा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे त्यांनी ब्ल्यू लाईन झोनिंग हे व्यवस्थित पद्धतीने तपासून घ्यायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीनेच जे काय परवाने किंवा जे काही बिल्डरांना परवानग्या दिल्या, बांधकाम उभं करायला परवानग्या दिल्या त्या दिल्या गेल्या नसत्या। पिंपरी चिंचवडमध्ये पवना पूर रेषेतील रहिवाशांना पुराचा फटका का सहन करावा लागला हे सुद्धा पाहूयात। नेमका काय प्रकार घडला? युती सरकारच्या काळात 2016 ते 19 या वर्षांमध्ये पूर रेषेमध्ये बांधकाम परवानगीची सुनावणी झाली। महापालिकेकडून पवना नदीच्या पूर रेषेचं पुनर्सर्वेक्षण करून पूररेषा सुधारित करण्याचे पाटबंधारे विभागाला आदेश देण्यात आले। पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्याने अधिकार नसताना सुद्धा ना हरकत प्रमाणपत्र दिलं। या निर्णयामुळे पूर रेषेचे नकाशे बदलले आणि पूर रेषेमध्ये 29 गृह प्रकल्पांना मंजुरी मिळाली। आता पिंपरी चिंचवडमध्ये महापुराचा फटका बसलेल्या नागरिकांचं काय असा सवाल उपस्थित होतोय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पवना नदी पात्रामध्ये ब्ल्यू लाईन बदलून तब्बल 29 प्रकरणांना बांधकामांच्या प्रकरणांना परवानगी दिली गेली। यामध्ये त्यावेळेसचे तत्कालीन राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे ब्ल्यू लाईन बदलण्यासाठी पाटबंधारे विभागाला आदेश दिले आणि त्यानुसारच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे बांधकाम करण्यास परवानगी दिली। या संदर्भातली तक्रार मी मुख्यमंत्र्यांना 2 आठवड्यापूर्वी केली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी या संबंधित प्रकरणाची कसल्याही प्रकारे दखल घेतली नाही। त्याच्यामुळे मी काल विधानसभा अध्यक्षांना संबंधित तक्रार त्यांना स्पीड पोस्टने पाठवली आहे। या प्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला विचारलं असता त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। बांधकाम परवानग्या सर्वेक्षण करण्यापूर्वीच्या दिल्या होत्या, पुढील बांधकामास परवानगी नाकारली होती। संबंधित विकासक एका मंत्री महोदयांना भेटले आणि त्यानंतर पाटबंधारे विभागाने या पूररेषेमध्ये बदल केले। नव्या सर्वेक्षणानुसार पवना नदीकाठच्या अनेक जागा या निळ्या पूररेषेबाहेर असल्याचं दाखवण्यात आलं। पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी अधिकार नसताना बदल केले का या संदर्भात माहिती नसल्याचं महापालिकेचे अधिकारी सांगतायत। 2006 साली पूर रेषा नव्हती आणि 2019 साली पूर रेषा लागू झाली असं सांगत कागदी घोडे नाचवत हात वर करण्याचा प्रयत्न महापालिकेचा दिसतोय। त्याची पहिली परवानगी ही ब्ल्यू लाईन अस्तित्वात येण्यापूर्वीची होती। ब्ल्यू लाईन आपल्याकडे 2009 मध्ये अस्तित्वात आली आणि त्याची जी पहिली परमिशन आहे ती 2006 मध्ये होती। तर 6 मध्ये ब्ल्यू लाईन नसल्यामुळं त्याला 3 इमारती ज्या आता ब्ल्यू लाईनमध्ये होत्या, ज्या नंतरच्या ब्ल्यू लाईन आल्यानंतर ज्या ब्ल्यू लाईनमध्ये गेल्या, अशा 3 इमारतींची ऑलरेडी परमिशन होती।
मजले कमी होते पण परमिशन ऑलरेडी होती. त्याच्यामुळे महानगरपालिकेनं इरिगेशन डिपार्टमेंटला कळवलेलं होतं. इरिगेशन डिपार्टमेंटच्या कार्यकारी अभियंत्यांनी महानगरपालिकेला असं नकाशा पाठवला किंवा ती ब्ल्यू लाईन थोडीशी खाली आहे, ज्या इमारती आहेत त्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्याला वरच्या माध्यमाची परवानगी दिली. याहून धक्कादायक बाब म्हणजे पाटबंधारे विभागाने दिलेले नकाशे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे असलेले नकाशे यात तफावत आहे. याच नकाशांच्या आधारे नदीपात्रात बांधकामांना परवानगी देण्यात येत नसल्याचं आता समोर आलंय. याबाबत पाटबंधारे विभागानं त्यांची बाजू मांडणारं पत्र जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंते ह.व्ही. गुनाले यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलंय. त्यांनी काय म्हटलंय ते सुद्धा जाणून घेऊयात. पाटबंधारे विभागाची भूमिका काय? 2009 साली पवना नदीच्या सर्वेक्षणानंतर पूररेषा अंतिम झाली. त्यात आतापर्यंत कोणताही बदल केलेला नव्हता. निम्न स्तरावरील अभियंत्यांनी परस्पर पूररेषा नकाशे आणि अहवाल दिले. हे नकाशे ग्राह्य धरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने परवानगी दिलेली अवैध आहे. नदीपात्रातील अशा बांधकामांवर कारवाई करण्यात यावी. पवनेला आलेल्या पुरामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्यास याला सर्वस्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका जबाबदार असेल. महापालिका आणि पाटबंधारे विभागाने घेतलेल्या या भूमिका पाहता आता नदीपात्रामध्ये उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलातील घरांचं आणि रहिवाशांचं काय असा प्रश्न निर्माण झालाय. महापुराच्या संकटातून इथले रहिवासी बचावले असले तरी पूर रेषेत बांधलेल्या टोलेजंग इमारतींचं काय होणार? त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न यातून निर्माण झालाय. आणि या सगळ्यात आयुष्याची कमाई खर्च करून घरं घेणाऱ्यांचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहेच. पिंपरी चिंचवडमधून वाहणारी पवना नदी साधारण 24 किलोमीटरपेक्षाही जास्ती ह्या परिसरातून जाते. आपण बघू शकतो की ही पवना नदी आहे आणि ह्या पवना नदीच्या आसपास मोठ्या प्रमाणात बांधकामं करण्यात आलेली आहेत. आपल्याला जी आता बांधकामं या कॅमेरामध्ये दिसत आहेत ही सर्व बांधकामे ही ब्ल्यू लाईनच्या आत आहेत आणि एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाकडे महापालिका प्रशासन ह्या बांधकामाकडे डोळेझाक करताना आजपर्यंत बघायला मिळालेला आहे. चिंचवडमधील काकडे पार्क परिसर हा सुद्धा मोठ्या प्रमाणात ब्ल्यू लाईन मध्ये आहे आणि या ठिकाणी मोठ्या टोलेजंग इमारती सुद्धा उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणजेच एकंदरीत जर बघितलं तर कागदी खेळावर अनेकांची जीव या ठिकाणी धोक्यात आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे हे उघड झालं आणि जी ब्ल्यू लाईन जी पूर नियंत्रण रेषा आहे ती पूर नियंत्रण रेषा किती धोक्याची आणि कशा पद्धतीने चुकीची आहे ह्या पावसाने उघड केलेला आहे. सचिन चपळावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.